नमस्कार. एच-डी-एफ-सी बँक ही देशातल्या टॉप प्रायव्हेट बँकांमधून एक अशी बँक म्हणून त्याची ओळख आहे. तर हीच एच-डी-एफ-सी बँक गेल्या काही दिवसांपासून न्यूजमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अनेक कारणं आहे. म्हणजे जसं एम-एस-आर-डी-सीची सध्याची न्यूज असो किंवा दुबईमध्ये झालेल्या 81 बॉन्डचा मिससेल असो किंवा अंतनू चक्रवर्ती यांनी दिलेला राजीनामा असो, या सर्व विषयांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज नजर टाकणार आहोत. तर अगदी सुरुवातीपासून आपण बघूया. जेव्हा 1991 चा काळ होता, भारतामध्ये एल-पी-जी रिफॉर्म्स आले आणि भारत हे सर्व प्रायव्हेट प्लेयर्ससाठी ओपन करण्यात आलं. म्हणजे सर्व मार्केट प्लेयर्स, सर्व कंपन्यांना भारतामध्ये एंट्री देण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रायव्हेट बँकांसाठी सुद्धा भारताचं मार्केट हे खुलं झालं आणि 1991 नंतर प्रचंड वेगाने न्यू जनरेशन प्रायव्हेट बँक्स या ओपन होऊ लागल्या. आणि त्याच वेळेस हसमुख पारेख आणि दीपक पारेख या दोघांनी मिळून एक एच-डी-एफ-सी बँक ही 1994 ला स्थापन केली. 1994 ला बँक स्थापन केल्यानंतर तेव्हा त्यांच्या एम-डी आणि सी-ई-ओ या पदावर अपॉइंट केलं गेलं ते आदित्य पुरी यांना. आदित्य पुरी यांनी 1994 पासून 2020 पर्यंत एच-डी-एफ-सी बँकेचे एम-डी आणि सी-ई-ओ हे पद भूषवले होते. आणि एच-डी-एफ-सी बँकेचे सर्वात लाँग टर्म एम-डी अँड सी-ई-ओ म्हणून आदित्य पुरी यांनी भूषवलेले हे पद, हा रेकॉर्ड हा त्यांच्या नावावरती आहे. आणि खऱ्या अर्थानं एच-डी-एफ-सी मध्ये आदित्य पुरी यांच्या काळामध्ये सर्व अलबेल चालू होतं. आणि मध्यंतरी आपल्याला एक नाव सुद्धा घ्यावं वाटतं. ते आहे परेश सुक्तनकर. हे एच-डी-एफ-सी बँकेच्या ज्यावेळेस बँक चालू झाली 1994 पासून बँकेच्या सीनियर मॅनेजमेंट पदावर होते आणि परेश सुक्तनकर यांची 2017 ला डी-एम-डी पदावर नियुक्ती झाली. पण योगायोग बघा, डी-एम-डी पदावरती नियुक्ती झाल्यानंतर परेश सुक्तनकर यांनी गेल्या काही महिन्यानंतरच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने एच-डी-एफ-सीमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी सुरू झाली आणि एच-डी-एफ-सीमध्ये सर्व अलबेल नाही आहे, हे आपल्या सर्वांच्या समोर येऊ लागलं. आणि पुढे 2020 साली आदित्य पुरी हे आपल्या पदावरून रिटायर झाले आणि 2020 साली शशीधर जगदीशन यांना एच-डी-एफ-सी बँकेचे नवे सी-ई-ओ अँड चेअरमॅन म्हणून अपॉइंट केलं गेलं. सी-ई-ओ अँड एम-डी म्हणून अपॉइंट केलं गेलं आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने एच-डी-एफ-सी मध्ये सर्व अलबेल आहे का? हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर येईल अशा घटना घडू लागल्या. मध्यंतरी एक पॉझिटिव्ह अशी घटना घडली, की एच-डी-एफ-सी लिमिटेड आणि एच-डी-एफ-सी बँक यांची मर्जर व्हायची वेळ आली आणि यांचं मर्जर हे म्हणजे सेंच्युरीमधलं सर्वात मोठं मर्जर आहे, अशा त्यावेळी बातम्या येऊ लागल्या. आणि खऱ्या अर्थानं एच-डी-एफ-सी लिमिटेडची असेट साईज फार मोठी होती आणि त्या तुलनेमध्ये एच-डी-एफ-सी बँक सुद्धा फार मोठी होती आणि दोघांचं मर्जर हे सेंच्युरीमधलं सर्वात मोठं मर्जर आहे, अशा बातम्या त्या काळामध्ये येऊ लागल्या होत्या. आणि 2023 ला एच-डी-एफ-सी लिमिटेड आणि एच-डी-एफ-सी बँक यांचं मर्जर झालं. मर्जर झालं आणि तेव्हापासून एच-डी-एफ-सी बँक ही देशातल्या टॉप बँकांच्या यादीमध्ये सामील झाली. आता एच-डी-एफ-सी बँक टॉप बँकांमध्ये आली खरी, पण एच-डी-एफ-सी बँकेला एच-डी-एफ-सी लिमिटेडचा जो असेटचा पोर्टफोलिओ होता, तो सांभाळणं थोडंसं अवघड जाऊ लागलं. असं समोर दिसू लागलं. म्हणजे अशा बातम्या त्यावेळेस अशा येऊ लागल्या. कारण एच-डी-एफ-सी लिमिटेड जी आहे, ज्यांना दोघांमधला फरक माहीत नाही तो थोडक्यात सांगतो. एच-डी-एफ-सी लिमिटेड जी आहे, ती एक होम लोनची कंपनी होती. एच-डी-एफ-सी लिमिटेड ही स्पेशली होम लोन द्यायची आणि एच-डी-एफ-सी बँक ही तुमच्या आमच्या ग्राहकांसाठी खुली असणारी बँक. आणि एच-डी-एफ-सी लिमिटेडला जो लोनसाठी पैसा लागायचा, ती लिमिटेड जी आहे मार्केटमधून रेज करायची. आणि आता एच-डी-एफ-सी लिमिटेड आणि बँकेचं मर्जर झालं, तर त्यानंतर दोघांचं मर्जर झाल्यानंतर एच-डी-एफ-सी लिमिटेडला जो काही फंड लागणार होता, ती जबाबदारी एच-डी-एफ-सी बँकेवर येऊन पडली. एच-डी-एफ-सी बँकेवर जबाबदारी आली म्हटल्यावरती बँकेचा एक रेशो असतो, असेट अँड लायबिलिटी रेशो, जो मॅच झाला पाहिजे म्हणून बँकेला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता एच-डी-एफ-सी लिमिटेडचा मोठा असेटचा पोर्टफोलिओ एच-डी-एफ-सी बँकेमध्ये येऊन मिळाल्यानंतर बँकेला तो पोर्टफोलिओ मॅनेज करणं किंवा मेंटेन करणं काहीसं कठीण जाऊ लागलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं बँकेवरती लायबिलिटी असेटचा स्ट्रेस वाढू लागला आणि बँकेला जास्तीत जास्त फंड्सची गरज पडू लागली. तर मार्च 2025 मध्ये आर-बी-आयने एच-डी-एफ-सी बँकेवरती 75 लाखांचा दंड लावला. कारण दिलं के-वाय-सी नॉन कम्प्लायन्स. आणखी थोडं पुढे आल्यावर आर-बी-आयने एच-डी-एफ-सी बँकेवरती नोव्हेंबरमध्ये दंड लावला. कारण काय दिलं? तर कारण दिलं के-वाय-सी नॉन कम्प्लायन्स, आउटसोर्सिंग इरेग्युलॅरिटी आणि यामध्ये इंटरेस्ट रेट कॉन्फ्लिक्ट्स या कारणं त्यामध्ये दिली गेली. आणि मध्यंतरी हा एक विषय घडला. दुबईमध्ये क्रेडिट स्विस कंपनीचे 81 बॉन्ड्स
येणाऱ्या कस्टमरला सेल केले गेले. येणाऱ्या कस्टमरला बॉन्ड सेल करणं मोठी गोष्ट नाही. पण ज्यावेळेस क्रेडिट स्विस कंपनीचे बॉन्ड दिले जातात, 81 बॉन्ड्स दिले जातात, तर ते रिस्की आहे हे सांगणं त्यांना गरजेचं असतं. पण त्यांना असं सांगितलं गेलं, की ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिससेल बँकेच्या सीनियर मॅनेजमेंटकडून, सीनियर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांकडून केलं गेलं, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे सर्व समोर आल्यावरती दुबईने या सर्वावरती इन्व्हेस्टिगेशन केली आणि दुबईने इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एच-डी-एफ-सी बँकेने तिथे एच-डी-एफ-सी बँकेला दुबईने तिथं आउटसोर्सिंग करण्यावरती किंवा न्यू सोर्सिंग करण्यावरती निर्बंध लावले. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं एच-डी-एफ-सीमध्ये सर्व अलबेल नाही आहे, हे पुन्हा सर्वांच्या समोर आलं. त्यानंतर सर्वात मोठी न्यूज जी एच-डी-एफ-सी बँकेबद्दल आली, ती अंतनू चक्रवर्ती यांनी रिझाइन दिल्यानंतर अनेकांच्या मनात शंका आली. कारण त्यांनी फक्त रिझाइन दिलं नाही, तर रिझाइन देताना एक स्टेटमेंट केलं. त्यांनी असं स्टेटमेंट केलं, की एच-डी-एफ-सी बँकेमध्ये जे काही चालू आहे, मागील 2 वर्षापासून एच-डी-एफ-सी बँकेमध्ये जे काही प्रॅक्टिसेस चालू आहे, ते माझ्या स्वतःच्या पर्सनल इथिक्सच्या विरोधात आहे. आणि त्यानंतर एच-डी-एफ-सी बँकेमध्ये मोठे प्रश्न उपस्थित व्हायला लागले, की एच-डी-एफ-सी बँकेमध्ये असं चाललं तरी काय आहे? त्यानंतर ही बातमी न्यूजमध्ये प्रचंड त्यामध्ये चर्चांना उधाण आलं, की एच-डी-एफ-सीमध्ये नेमकं चाललं तरी काय आहे? आणि त्यामुळे एच-डी-एफ-सीची या कारणामुळे किंवा मग दुबईमध्ये जे झालं त्याच्यावरून इन्व्हेस्टिगेशन झाली आणि त्यामध्ये 3 सीनियर मॅनेजमेंटचे लोक, 3 सीनियर अधिकारी हे दोषी पाहिले गेले आणि त्यामध्ये एच-डी-एफ-सीचे सीईओ होते, सीईओ आणि एम-डी होते, एच-डी-एफ-सी रिटेल हेड होते आणि सी-एफ-ओ होते. यांच्यावरती एच-डी-एफ-सी बँकेकडून 1,00,000चा दंड त्या ठिकाणी आकारण्यात आला. आणि आपण जर खऱ्या अर्थानं बघितलं, की एच-डी-एफ-सी बँकेचे खऱ्या अर्थानं वाईट दिवस चालू आहे का? तर मी म्हणतो नाही. बँक म्हटल्यावरती अशी अनसर्टेनिटी चालू असते. कारण बँकेवरती आर-बी-आयने काहीतरी दंड लावणं हे काही बँकांसाठी नवीन नाही. पण खऱ्या अर्थानं दुसरी बाजू जर आपण बघितली, तर बँकेच्या अनेक बँकांमध्ये होतात घोटाळे. थोडंफार गोष्टी अनेक बँकांमध्ये चालू असतात. पण मग बँकेच्या ब्रांच लेव्हलला म्हणजे खालच्या लेव्हलला ज्या काही गोष्टी होतात, त्या ठिकाणी त्या गोष्टी सांभाळल्या जातात. म्हणजे खालच्या स्टाफने किंवा काही ऑफिसर लेव्हलच्या स्टाफने जर काही गोष्टी केल्या, काही घोटाळा केला, तर त्या गोष्टी तेवढ्या कालावधीपुरता किंवा त्यांचा स्पेस तेवढा लिमिटेड असतो. पण जर बँकेच्या सीनियर मॅनेजमेंटने जर काहीतरी ट्रस्टचा इश्यू असेल किंवा सीनियर मॅनेजमेंटकडून अशा गोष्टी होत असतील, त्या ठिकाणी सर्व बँक किंवा सर्व बँकिंग इंडस्ट्री ही धोक्यामध्ये असल्याची चिन्ह तुमच्या आमच्या समोर येऊ लागतात. म्हणून ही खऱ्या अर्थानं एक सीरियस गोष्ट सुद्धा आहे. अजून दुसरा विषय जर आपण बघितला, की यापूर्वी असं झालं होतं का? तर झालं होतं. आय-सी-आय-सी बँकेमध्ये कोचर जो घोटाळा झाला होता, कोचर घोटाळा ज्यावेळेस उघड आला, त्यावेळेस आय-सी-आय-सी बँकेवरती प्रचंड घसरली होती. मार्केटमध्ये असू द्या किंवा सर्व न्यूजमध्ये असू द्या. पण त्यानंतर आय-सी-आय-सी बँकेने जे काही रिकव्हर केलं आणि आजच्या घडीला आय-सी-आय-सी बँक जी ज्या पद्धतीने स्टेबल अशी उभी आहे, ते सर्वांसमोर असं उत्तम उदाहरण आहे. म्हणून एच-डी-एफ-सी बँकेमध्ये या आल्या, न्यूज आल्या, याचा अर्थ एच-डी-एफ-सी बँक ही ही स्ट्रेसमध्ये आहे असं नाही. त्यामुळे असूही शकते किंवा नसूही शकतं. हे आम्ही सांगू शकत नाही. पण की एच-डी-एफ-सी बँकेमध्ये आता सध्या जे एम-एस-आर-डी-सीची न्यूज आली होती त्याबद्दल आपण बोलूया. एम-एस-आर-डी-सीची न्यूज काय होती? तर एम-एस-आर-डी-सीकडे 25,000 सीआर होते आणि ते पैसे एम-एस-आर-डी-सीला बँकेमध्ये ठेवायचे होते. आता एवढा मोठा फंड्स म्हटल्यावरती कुठलीही बँक एम-एस-आर-डी-सीला किंवा त्या ऑर्गनायझेशनला अप्रोच करेल, की तुम्ही पैसा आमच्याकडे ठेवा. कारण मोठा फंड्स आहे आणि बँकांसाठी ती चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये काही वाईट नाही. पण अशा अनेक बँक आहेत, की ज्या आजही 6% किंवा 6% च्या पुढे आपल्या सेव्हिंग खात्यावर, आपल्या बचत खात्यावरती इंटरेस्ट रेट देतात. तिथे एच-डी-एफ-सी बँक देते 3-3.5%. आता एच-डी-एफ-सी बँकेने त्यांना अप्रोच केलं, की तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा. एम-एस-आर-डी-सीला अप्रोच केलं, की तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा. तर एम-एस-आर-डी-सीने सांगितलं, "आम्हाला 6% दुसरी बँक सुद्धा देते. आम्ही तुमच्याकडे का येऊ?" त्यावेळेस एच-डी-एफ-सी बँकेने काय करायचं म्हणून कारण आर-बी-आयचा एक नियम असा असतो, की तुम्हाला जर इंटरेस्ट रेटमध्ये किंवा कोणत्याही नियमामध्ये बदल करायचा असेल, तर तो नियम सर्वांसाठी असला पाहिजे. एका एका स्पेशल व्यक्तीसाठी किंवा एका स्पेशल ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही बँकेचा नियमावली चेंज करू शकत नाही. आता बँकेची इंटरेस्ट रेट होते ती 3-3.5% पर्यंत. मग आता वेगळं कसं करायचं? त्यामुळे एच-डी-एफ-सी बँकेने काय केलं, एच-डी-एफ-सी बँकेने 45 सीआर जे आहे, ते मार्केटिंग एक्सपेन्स म्हणून दाखवले आणि ती रक्कम एम-एस-आर-डी-सीच्या नावावरती दिली गेली.
आणि ती रक्कम जी आहे इंटरेस्ट म्हणून दिली गेली. खऱ्या अर्थानं इंटरेस्ट म्हणून दिली ठीक आहे. पण ती रक्कम जी आहे मार्केटिंग एक्सपेन्स दाखवली गेली एच-डी-एफ-सीच्या बॅलन्स शीटमध्ये. ही सर्वात मोठी गोष्ट आज आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. सध्या जे काही चाललंय त्याबद्दल आपण न्यूजमध्ये जे आहे त्याबद्दल आपण फक्त चर्चा केली. आता आपण पुढे वेट एंड वॉचची भूमिका घेऊ शकतो आणि एच-डी-एफ-सीमध्ये सर्व अलबेल होईल याची आपण वाट पाहू शकतो.